आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आताच काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। कारण गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ज्या 2,000 रुपयासाठी तुमचे डोळे हे रोज मोबाईलच्या स्क्रीनवर खेळलेले होते, तोच निर्णय अखेर आज राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झालेले आहे। राज्य सरकारने 3 याद्या जाहीर केल्या आहेत आणि पहिल्या यादीनुसार आज या 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा। कारण तुमचा जिल्हा यादीत आहे का, तुम्ही पात्र आहात का आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की बरेच शेतकरी विचारत होते की पीएम किसानचा 23वा हप्ता आला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का आला नाही। तर याचे उत्तर अगदी सोपे आहे की केंद्र सरकारची पीएम किसान योजना ही वेगळी आहे आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही वेगळी आहे। या दोन्ही योजनांचे वेळापत्रक वेगळे असते, त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रित येतील असे नेहमी होत नाहीत। काही वेळा येतात परंतु हमखास होत नाहीत। बघा, गेल्या काही महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का रखडला होता, याचे कारण देखील सरकारने आता सांगितले आहे आणि या जिल्ह्यांमधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे कामही सुरू होते, जे आता पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे आता बघा, कुठलाही अडचण नाही। आज रात्री 12 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होणार आहेत। सकाळपासून बँका उघडल्या आहेत आणि प्रत्येकी तासाला एका जिल्ह्यातील पैशाचं वितरण होत आहे। त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका, कारण आता पुढच्या 1 ते 2 तासात मेसेज येईल। शेतकरी बांधवांनो, आता सांगतो बघा, पात्रतेसाठी काय काय लागते हे नीट समजून घ्या। कारण बघा, यामध्ये एखादी गोष्ट चुकली तर 9व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। बघा मित्रांनो, पहिली जी अट आहे बघा, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, फक्त त्यांच्याच खात्यावर 9व्या हप्त्याचे वितरण आता होणार आहे। तसेच बघा, दुसरी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी पूर्णपणे लिंक असणे आवश्यक आहे। जर लिंक नसेल तर आताच बँकेत जाऊन लिंक करा। आणि तिसरी जी अट आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे। जर ई केवायसी पूर्ण असेल तर तातडीने ते पूर्ण करा, कारण ई केवायसी नसेल तर सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार नाही। आणि चौथी अट आहे वार्षिक उत्पन्न 2 लाख ते बघा 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। जर उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेच्या यादीतून आता कापले जाणार आहेत। बघा, त्यानंतर 5वी अट आहे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। जर पांढरे रेशन कार्ड धारकांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। बघा, 6वी जे अट आहे 4 चाकी वाहन नसणे आवश्यक आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही। फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे। बघा मित्रांनो, 7वी अट आहे मोबाईल नंबर बघा बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे। कारण बघा, जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा सर्वात आधी मोबाईलवर मेसेज येतो। जर मोबाईल लिंक नसेल तर मेसेज येणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तुमचे आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुने असेल तर लगेच ते अपडेट करा, कारण जुन्या आधार कार्डमुळे देखील पैसे जमा होत असताना अडचण येतात। तसेच बघा, आधार अपडेट करण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जा आणि बायोमेट्रिक अपडेट करून घ्या। हे केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, कोणताही अडचण येणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, बघा आता सांगतो कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। बघा, सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केलेली आहे। पोस्ट ऑफिस बँकेत बघा खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात आधी निधी जमा होणार आहे।
बघा ही माहिती आता त्यांनी सांगितली आहे. सर्वात आधी या बँकेमध्ये पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात आधी निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच बघा पुढील बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये देखील लवकरच आता लवकर पैसे जमा होणार आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये देखील निधी जमा होणार असून तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असेल तर लवकरात लवकर मेसेज येणार. तसेच बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे ते बघूया. बघा आपला जिल्हा यादीत आहे का ते नीट आहे का. पहिला जिल्हा बघा यवतमाळ जिल्हा या यादीमध्ये सर्वात आघाडीवर आहेत आणि या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सर्वात आधी 2,000 रुपये जमा होणार आहेत. बघा यवतमाळचे बघा शेतकरी बांधव आनंदाने मोबाईल चेक करत आहात, कारण बघा त्यानंतर पुढील जिल्हा आहे दुसरा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या रखडलेला 9वा हप्ता आज मिळणार असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा तसेच बघा तिसरा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण डीबीटीच्या माध्यमातून ते थेट खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. तसेच चौथा जिल्हा अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच हा हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच 5वा जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, बघा तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वात आनंदाचा आहे. ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे येणार आहेत. तसेच 6वा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होणार आहेत. बघा तसेच 7वा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही पात्र असाल तर आजच तुमच्या खात्यात 2,000 रुपये येणार आहेत. तसेच मोबाईल नजरेसमोर ठेवा. 8वा जिल्हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केलेला आहे. आणि 9वा जिल्हा परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज मिळणार असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 10वा जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव महिने या हप्त्याची वाट पाहत होते. आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपत आहेत. आणि 11वा जिल्हा त्यानंतर बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. तसेच 12वा जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सर्वात आनंदाचा आहे, कारण बघा त्यानंतर बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा देखील या यादीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होणार आहेत. सकाळपासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात वितरण होत असल्याने तुमच्या जिल्ह्याचा नंबर आला की लगेच आता मोबाईलवर मेसेज येईल. आणि शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा या पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका, कारण सरकारने 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत. बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये वितरण होणार आहे. त्यासाठी आताच तयारी करा. आधार बँकेशी लिंक नसेल तर लिंक करा. KYC अपूर्ण असेल तर पूर्ण करा. मोबाईल नंबर बँकेशी लिंक नसेल तर लिंक करा, कारण या गोष्टी व्यवस्थित असतील तरच तुम्हाला पुढच्या टप्प्यात लाभ मिळेल. आणि शेतकरी बांधवांनो, बघा सोशल मीडियावर या विषयावर अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणतो या दिवशी येईल आणि कोणी म्हणते त्या दिवशी येईल. परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवा. आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली आहे का बँकांना आदेश दिला आहे. वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे बघा आता चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा सारा सांगतो. बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झालेले आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये आजचा पहिला टप्पा 2,000 रुपये जमा होणार आहेत. सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला एका जिल्ह्यातील वितरण होत आहेत. PM किसानच्या 23वा हप्ता आणि नमोच्या 8वा हप्ता मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांची हप्त्यासाठी पात्र आहेत. आणि केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार लिंकिंग, KYC आणि उत्पन्न मर्यादा या सर्व अटी पूर्ण केल्या तरच लाभ या ठिकाणी मिळणार आहेत.
आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये वितरण होणार आहेत. आणि ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आता शेअर करा, कारण ही माहिती वेळेत आता मिळाली तर एखाद्या शेतकऱ्याचे 2,000 रुपये हे वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आता शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या GR इन्फॉर्मेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो बघा, अशाच माहितीसाठी भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.